नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टार युवा यूट्यूब चॅनलवर. तर आजची नवीन कथा सुरू करूया. सर्व मित्रांना स्वमित्राचा नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, आज मी आपल्यासाठी एक नवीन कथा घेऊन आलो आहे. ती कथा म्हणजे माझ्यासोबत घडलेले एक अविस्मरणीय प्रसंग आहे. हा प्रसंग आहे काही गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातला. माझ्या ऑफिसमधील मी एका मित्राच्या लग्नाला नाशिकमध्ये गेलो होतो. मुहूर्ताचा होता 12:50चा दिवशी असल्यामुळे आदल्या दिवशी संध्याकाळी कार घेऊन निघालो होतो. हायवे असल्याने मी साधारण 2-3 तासात पोहोचणार होतो. निम्म्या अंतरावर आल्यावर मी एका हॉटेलजवळ कार थांबवून तिथे नाश्ता चहा घेऊन पुढे निघालो. टारटोड असल्याने 70-80च्या गतीने कार चालवत होतो. जसजसा वेळ जात होता तसं नाशिक जवळ येत होतं. रात्रीचे 9:30 वाजले होते. नाशिकहून 40 किलोमीटर दूर होते, त्यामुळे मी कारचा वेग कमी केला होता. काही अंतर गेल्यावर रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या एका व्यक्तीने पुढे हात केला. तो कार थांबवण्याची विनंती करत असावा. तोपर्यंत मी थोडा पुढे जाऊन थांबलो आणि कार रिव्हर्स घेऊन जवळ आलो. मी कारमधून खाली उतरलो. थंडीमुळे त्यांनी अंगावर चादर घेतली होती. चौकशी करू लागले तशी ती एक वयस्कर व्यक्ती पुढे बोलू लागली, साहेब, आम्ही पुण्यावरून आलोय. आमचं गाव इथून फक्त आत 15 किलोमीटर आहे बघा. 1 तास झालाय आम्ही थांबलोय, पण आम्हाला काहीबी साधन मिळत नाही बघा. माझी बायको आणि मुलगी पण बरोबर आहेत. आमचं घर 4 किलोमीटरवरच आहे बघा. शेतात बांधलंय. आम्हाला घरी सोडलं तर लय उपकार होतील साहेब. तो इसम बोलला होता तोपर्यंत त्याची बायको व मुलगी आमच्याजवळ येऊन उभ्या राहिल्या. त्यांनी अंगावर चादर ओढलेल्या होत्या. अंधारात स्पष्ट चेहरे दिसत नव्हते, पण ते लोक चांगले घरचे असावेत मला असं वाटत होते. त्यांची अवस्था बघून मलाही वाईट वाटत होतं. मग मी विचार केला की अजून तर तासभर उशीर झाला तर काय होणार आहे. यांना त्यांच्या घरी सोडून जाऊया. एवढ्या रात्री त्यांना असं रस्त्यावर सोडून जाणं चुकीचं आहे. तेवढ्यात त्यांची बायको बोलली, साहेब, सोडलं तर लय उपकार होईल बघा. तास झाला उभे आहोत आम्ही, पण एक गाडीसुद्धा थांबली नाही. तुम्ही अशी देवदेवानी धावून आलात बघा. तसं मी म्हटलं, हो मावशी, मी सोडतो तुम्हाला तुमच्या घरी, पण मला साहेब म्हणू नका आणि अशी उपकाराची भाषा बोलू नका. मी तुमच्या मुलासारखाच आहे ना.